नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या आनुवंशिकता आणि उत्क्रांती प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि या संबंधित आपले आतापर्यंत 3 लेक्चर कंप्लीट झाले आहेत। जर तुम्ही नवीन असाल तर या तीनही लेक्चरची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। तर पहा, आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते म्हणजे आपलं कंटिन्युएशन असणार आहे, म्हणजे उरला भाग असणार आहे लेक्चर क्रमांक 3 चा। ठीक आहे, लेक्चर क्रमांक 3 मध्ये आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहत होतो, म्हणजेच आपण ते सगळं बेसिक पाहतोय जे की आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर काय करण्यासाठी, तर हा जो सेंट्रल डोग्मा, त्याच्यामध्ये प्रतिलेखन, भाषांतरण किंवा स्थानांतरण किंवा हे ट्रिपलेट कोडॉन, हे 3 न्यूक्लियोटाइडचा संच असं काहीतरी आहे पुढे गेल्याच्या नंतर, ते आपल्याला क्लिअरली कळावं, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही डाऊट नाही राहिला पाहिजे किंवा फक्त पाठांतर करून आपण पुढे जाऊ नये। आपण आपल्या त्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून त्याचं आकलन करून पुढे जावं, हे आपल्याला कळावं, म्हणून आपण एक स्पेशल लेक्चर बनवत होतो। त्याच्यामध्ये आपण पाहत होतो डीएनए आणि कोणाचे प्रकार, आरएनएचे प्रकार। आपण फक्त तिथं डीएनएचे प्रकार नाही पाहत, आपण फक्त डीएनएचं स्ट्रक्चर पाहिलं। आता आपण जे आरएनए आपल्याला लागणार आहे तर कुठं, या सेंट्रल डोग्मामध्ये किंवा प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया शिकताना त्याच्यासाठी लागते आरएनए आणि आरएनएचे प्रकार आपल्याला गरजेचे आहेत। आणि तसंच आपला एक प्रश्न आहे अजून कोणता, आनुवंशिक विकृती म्हणजे काय आणि त्याचे काही उदाहरणं द्या, हे पाहायचं होतं। तर मग पहा, आपण डीएनए तर सुरू केला होता, डीएनए पाहिला आपण, डीएनए काय काम करतो, डीएनएच्या आकृतीचे काही मूलभूत पॉइंट्स येतं किंवा मुद्दे येतं। मग इथं आपण श्रृंखला काय असते, केंद्रक आम्ल, डीएनए, आरएनए, न्यूक्लियोटाइड काय असतो ते पाहिलं होतं। आणि जर तुम्ही डायरेक्ट लेक्चर क्रमांक 4 पाहत असाल तर तुम्हाला काही समजणार नाहीये, त्याच्यामुळं कमीत कमी मागचं लेक्चर क्रमांक 3 तरी पहा, आज मी तुम्हाला विनंती करेल। तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे आरएनए। जसं डीएनए न्यूक्लिक आम्ल असतो तसा आरएनए पण कोण असतो, न्यूक्लिक आम्ल। फक्त डीएनए कडे 2 चेन असतात, ज्याला आपण म्हटलं होतं पॉलिन्यूक्लियोटाइड चेन किंवा 2 धाग्याचा असतो, आरएनए एकाच धाग्याचा असतो। दोघांमध्ये फरक काय, दोघांच्या पण चेन न्यूक्लियोटाइडच्या बनल्यात, पण डीएनएच्या चेन मध्ये डीऑक्सिरायबोज शर्करा, तर इकडे कोण असते, रायबोज। आणि इकडे जिथं थायमिन नावाचा नायट्रोजन युक्त बेस असतो, इकडे कोण असतो, युरॅसिल। मग हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये कळलंच असेल। ठीक आहे, तर पहा, आता काय केलं मी परत एक कोण काढली, न्यूक्लियोटाइडची श्रृंखला। ठीक आहे, जसे की मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण, 1 2 3 आणि 4 कोण येतं, न्यूक्लियोटाइड। प्रत्येक न्यूक्लियोटाइडकडे एक शर्करा, नायट्रोजन युक्त बेस, फॉस्फेट, शर्करा, नायट्रोजन युक्त बेस, फॉस्फेट, शर्करा, नायट्रोजन युक्त बेस आणि कोण, फॉस्फेट। तिथं 2 नंबर वरती H होता तर ती डीऑक्सिरायबोज होती। इथं 2 नंबरच्या कार्बन वरती, मग 2 नंबरचा कार्बन कसा होता तिथं पण आपण पाहिलं होतं। ही जी शर्करा आहे तिचा हा 1 नंबरचा कार्बन, ज्याला नायट्रोजन युक्त बेस, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा आणि 5 नंबर वरती कोण असतो, हा फॉस्फेट जोडलेला असतो। ठीक आहे, कार्बनचे नंबर वगैरे इतकं डिटेल नाही आपल्याला, पण कळलं पाहिजे। मग हे 4, समजा हे अशा अनेक कोण येतं, न्यूक्लियोटाइड। तर मग इथं अनेक न्यूक्लियोटाइड येतं, तर समजा हा 1 न्यूक्लियोटाइड आहे, हा दुसरा न्यूक्लियोटाइड आहे, हा तिसरा न्यूक्लियोटाइड आहे, आणि हे अनेक न्यूक्लियोटाइड मी एकमेकाला जोडून न्यूक्लियोटाइडची चेन, म्हणजे अनेक न्यूक्लियोटाइडची म्हणजे बहु न्यूक्लियोटाइड श्रृंखला बनली। पण ती किती आहे, एकच आहे। आणि या श्रृंखलेत जे न्यूक्लियोटाइड जोडले त्यांच्याकडची जी शर्करा आहे ती रायबोज आहे, आणि तुम्हाला युरॅसिल पण सापडतोय। म्हणजेच ही जी श्रृंखला आहे ती कोणाची असू शकत नाही, डीएनए ची, कारण इथं युरॅसिल सापडला आणि शर्करा डीऑक्सिरायबोज नाहीच आहे, कोण आहे, रायबोज आहे। म्हणजे ही जी चेन आहे ती कोणाची आहे, आरएनए ची। मग समजा आपल्याला माहिती आहे आता ह्या आडव्या लाईनचा अर्थ काय आहे, किंवा ही जी लांब लाईन आहे, रेषा आहे, तिचा अर्थ काय तो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। तिच्या आतमध्ये ह्या कॉमन गोष्टी, सगळ्यांकडे कॉमन सारखीच कोण आहे, शर्करा, सगळ्यांकडे सारखाच कोण आहे, फॉस्फेट। मग ती उभी लाईन ओढली मी, त्याच्यात वेगळं काही नाहीच आहे। मग ती उभी लाईन कोणाकोणाला दाखवतीये, तर ती शुगर आणि कोणाला दाखवतीये, फॉस्फेटला। म्हणजे शर्करा आणि कोणाला दाखवतीये, फॉस्फेटला। मग तिला साखर फॉस्फेट कणा किंवा शुगर फॉस्फेट बॅकबोन असंही म्हटलं जातं। फक्त वेगळं कोण आहे, प्रत्येकाकडे असणारा नायट्रोजन युक्त बेस। मग 1 2 3 4 प्रकारचे कोण येतं, नायट्रोजन युक्त बेस। मग नायट्रोजन युक्त बेस वेगवेगळे येतं, म्हणून 4 प्रकारचे कोण बनले, न्यूक्लियोटाइड। डीएनएच्या चेन मध्ये पण 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड, आणि आरएनएच्या चेन मध्ये सुद्धा किंवा श्रृंखलेमध्ये सुद्धा 4 प्रकारचे कोण असतात, न्यूक्लियोटाइड। मग हे 4 कोण येतं, न्यूक्लियोटाइड येतं। मग फक्त दिसतायत कोण, नायट्रोजन युक्त बेस, पण ह्या रेषेमध्ये कोण कोण दडलेला आहे, तर ह्या नायट्रोजन युक्त बेसला जोडलेली शर्करा आणि तिला जोडलेला फॉस्फेट, या नायट्रोजन युक्त बेसला जोडलेली शर्करा आणि त्याला जोडलेला कोण, फॉस्फेट। अशा पद्धतीने हा कोण बनला, शुगर फॉस्फेट बॅकबोन, शर्करा फॉस्फेट कणा। ठीक आहे, मग
हा एक जर मी म्हटलं की RNA, तर मग त्याच्यात कोण कोण आहे, याच्या आतमध्ये शुगर फॉस्फेट नायट्रोजन युक्त बेस, शुगर फॉस्फेट नायट्रोजन युक्त बेस, शुगर कोणती रायबोज, फॉस्फेट आणि वरती कोण नायट्रोजन युक्त बेस, फक्त वेगळा कोण आहे सगळ्यांचा नायट्रोजन युक्त बेस. मग तुम्ही सांगू शकता, मी जर म्हटलं की ह्या RNA मध्ये हा RNA चे कशावरून ओळखला, तर मला इथं युरॅसिल सापडला प्लस एकच श्रंखला सापडली. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यात किती न्यूक्लियोटाइड असतील, तर फक्त कोण मोजा, एका न्यूक्लियोटाइड मध्ये एकच नायट्रोजन युक्त बेस असतो. मग इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कोण येतं नायट्रोजन युक्त बेस. मग जर हे 4 नायट्रोजन युक्त बेस, हे 4 नायट्रोजन युक्त बेस, तर त्यांच्या सोबत हा शुगर फॉस्फेट बॅकबोन, म्हणजे हे 10 नायट्रोजन युक्त बेस, म्हणजे 10 कोण जोडलेले आहेत, न्यूक्लियोटाइड जोडलेले आहेत. कोणाचे आहेत ते RNA चे, ज्याच्यामुळे RNA ची चेन बनली आणि किती बनली एकच. म्हणजेच RNA हा किती धाग्यापासून बनलेला असतो, एका धाग्यापासून बनलेला असतो. ठीक आहे, तर मग पहा पुढे. आता आपल्याला पाहिजे तर RNA चे प्रकार पाहण्याच्या अगोदर हा RNA काय काम करतो. ठीक आहे, डायरेक्ट RNA च्या अगोदर कामच पाहूया, मग कळेल हे तर काय लिहिलेलं आहे, मग माघारी येऊया. तर पहा, जो आपला पुढचा भाग आहे महत्वाचा कोणता, सेंट्रल डोग्मा, त्यात प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण आणि प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया शिकायची. तर थोडक्यात प्रथिने संश्लेषण कसं होतं त्याची एक आपण प्रतिकृती दाखवलेली आहे. पहा, ही आपली पेशी आहे, ह्या पेशीमध्ये हा कोण आहे आपला केंद्रक, आणि ह्या केंद्रकामध्ये आपलं महत्वाची सामुग्री, ज्याच्याकडे सगळी माहिती आहे, तुमच्या शरीरात कोणते गुणधर्म दाखवायचे, तुमच्या शरीरात कोणते प्रथिने कसे बनवायचे, याच्या बाबतची सगळी माहिती एका गुपित किंवा कोडिंग किंवा संकेत फॉर्म मध्ये त्याच्याकडे आहे, संकेताच्या स्वरूपात असते. तो जो आपला ही जी आपली सामुग्री आहे त्याचे छोटे छोटे तुकडे, त्यांना मी जनुके म्हणतो, आणि त्या जनुकाच्या स्वरूपात त्याने सगळ्या माहितीचं साठवून ठेवलेल्या सगळ्या माहितीचं भांडार त्याच्याकडे, त्याला मी म्हणणार तो कोण आपला DNA. आपल्या शरीरात कुठलाही प्रथिने बनवायचा असेल, प्रथिनाची गरज काय, तुमचं कुठलाही तुमच्या शरीराचा गुणधर्म दाखवण्यासाठी आपल्या शरीरात कोण असतात, प्रथिने, जे आपण सेंट्रल डोग्मा शिकू. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरात अनेक काम करण्यासाठी कोण लागतात, प्रथिने. मग कुठलाही प्रथिने किंवा प्रोटीन आपल्या शरीरात बनवायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो कोड आहे की तो प्रथिन कसा बनवायचा, समजा मला X प्रथिने बनवायचा आहे तर त्याचा कोड DNA मध्ये, Y प्रथिने बनवायचा आहे त्याचा कोड DNA मध्ये. मग तो कोड जो आहे तो कोड मला द्यावा लागतो ह्या कोणाला, रायबोझोमला. ठीक आहे, मग त्या कोड वाचून तशा प्रकारचा प्रथिने बनवण्याचं काम कोण करतो, तर हा रायबोझोम. पण कोड कोणाकडे, DNA कडे. DNA कुठं बसलाय, केंद्रकामध्ये. DNA असा व्यक्ती आहे की केंद्रक सोडून बाहेर येत नाहीये, माहिती सगळी आहे. तो काय करतो, मग जी माहिती त्याच्याकडे, ज्या माहितीचा वापर करून आम्हाला कोण बनवायचंय, प्रथिने, ती माहिती कोणापर्यंत पाठवायची आहे, रायबोझोम. कारण प्रथिने बनवण्याचा कारखाना किंवा फॅक्टरी कोण आहे, रायबोझोम आहे. त्याला फक्त माहिती द्या, तो लगेच तशा पद्धतीचा काय बनवून देईल तुम्हाला, प्रथिने किंवा प्रोटीन बनवून देईल. मग ही DNA कडची माहिती रायबोझोम पर्यंत घ्यायला एक एजंट आहे. मग DNA काय करतो, तर RNA कडे माहिती देतो. कोणत्या RNA कडे, तर तो जो RNA असतो त्याचं नाव असतं मेसेज घेऊन जाणारा RNA, म्हणजेच कोण, संदेशवाही RNA. एखादा प्रथिने कसा बनवायचा याच्यासाठी त्याने DNA कडनं, DNA ने स्वतः त्याला बनवलेलं असतं, जे आपण प्रतिलेखन मध्ये शिकूया. ठीक आहे, मग DNA पासून, DNA चा हा जो तुकडा आहे, ह्या तुकड्याकडे X प्रथिने, समजा आपल्या शरीरात एक X प्रथिने बनवायचा आहे, तो बनवण्याची माहिती होती, ती माहिती कोणाकडे घेतली, या RNA कडे. आणि तो RNA आता केंद्रकातून बाहेर निघेल आणि कुठे येईल, बाहेर जेवढा पदार्थ पडलेला असतो इथं, त्याला आपण काय म्हणतो, पेशी द्रव्य किंवा कोशिका द्रव्य. आणि त्याच्या आतमध्ये हा रायबोझोम आहे, तो रायबोझोम तुम्हाला काय बनवून देणार आहे, प्रथिने. मग हा जो mRNA त्याच्याकडे माहिती आहे, म्हणजे तो संदेश घेऊन आलाय की कशा पद्धतीने, तो काय म्हणतोय की माझ्याकडे DNA ने माहिती दिली आहे X प्रथिने बनवण्यासाठी. मग माझ्यावरती एक कोड आहे जो मला DNA ने दिलाय, तो कोड तुम्ही वाचा आणि त्या पद्धतीने एकानंतर एक अमिनो आम्ल एकमेकाला जोडून अमिनो आम्लाची श्रंखला, म्हणजेच कोणाला बनवा, प्रथिनाला बनवा. ठीक आहे, मग तो मेसेज घेऊन येणार आहे म्हणून त्याला काय म्हणतात, संदेशवाही RNA. कशासाठी मेसेज आणतो, प्रोटीन बनवण्यासाठी, प्रथिने बनवण्यासाठी. कोणाकडनं आणतो, DNA कडनं. आणि कुठे घेऊन येतो, पेशीद्रव किंवा कोशिका द्रव्यामध्ये. ठीक आहे, मग त्याच्यावरचा कोड वाचून तसा प्रकारचा प्रथिन बनवण्यासाठी, म्हणजे भाषांतरणासाठी कोण असतो इथं, रायबोझोम. मग रायबोझोम आला आणि हा जो इकडनं आलेला कोण आहे, mRNA. मग तो जो mRNA, त्याच्यात मी एक आडवी रेषा ओढली आणि कोण आहे, उभी रेषा. आणि उभी रेषा म्हणजे त्याच्यावरती कोण येतं, नायट्रोजन युक्त बेसेस. ठीक आहे, मग हा जो mRNA, त्या mRNA वरती हा कोण बसला, रायबोझोम.
आणि तो त्याच्यावरचा कोड वाचू लागला आणि मग त्याला कळलं की अगोदर ए अमिनो ऍसिड जोडायचा आहे, मग बी जोडायचा आहे, मग सी जोडायचा आहे. त्याला कोड तर कळला की कोणते अमिनो ऍसिड जोडून काय बनवायचे, प्रथिनांची शृंखला किंवा प्रथिनाची चेन म्हणजे प्रोटीन बनवायचं आहे. पण त्याच्याकडे स्वतःकडे कोण नाहीत, अमिनो ऍसिड. मग किंवा अमिनो आम्ल, कारण प्रथिने बनवायचे म्हणजे कोण जोडायचे तर अमिनो आम्ल, कोड बाउंड जोडायचं आहे. मग तो कोणाला सांगतो, ह्या एक दुसरा आरएनए मदतीला येतो. त्या आरएनएचं नाव कोण आहे, ट्रान्सफर आरएनए. तो काय करतो, रायबोझोमला प्रथिन बनवण्यासाठी जेवढे अमिनो आम्ल लागणार आहेत ते आणून देण्याचं काम, ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, हा टी आरएनए. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्सफर आरएनए. त्याने स्वतःसोबत हा कोण जोडलाय, अमिनो आम्ल, हा ब्ल्यू कलर मध्ये. आणि मग तो घेऊन येईल त्याला कुठपर्यंत, रायबोझोम पर्यंत. मग रायबोझोम काय करेल, अनेक अमिनो आम्ल एकमेकाला जोडेल आणि एक लांब श्रंखला म्हणजेच कोण बनवेल, प्रथिने किंवा प्रोटीन. मग हा झाला पहिला, त्याला म्हणतात संदेशवाही आरएनए. दुसरा, स्वतः सोबत कोणाला घेऊन फिरणारा, कोणाला घेऊन येणारा, अमिनो आम्लाला ट्रान्सफर करणारा कुठपर्यंत, जिथं प्रथिने बनवायचे तिथपर्यंत म्हणजे रायबोझोम पर्यंत, तो कोण झाला, ट्रान्सफर आरएनए. तिसरा प्रकार कोणता आहे, आर आरएनए किंवा रायबोझोमल आरएनए म्हणतो आपण त्याला. तो स्वतः कोणाच्या आतमध्ये, हे जे स्वतः स्ट्रक्चर आहे रायबोझोमचं, रायबोझोम जर एक घटक असेल तर हा एक घटक बनवायला दोन उपघटक असतात, एक मोठा घटक आणि एक छोटा घटक. अशा पद्धतीने हा कोण बनलाय, रायबोझोम, जो की प्रथिने बनवून देतो आपल्याला. कशानुसार, एम आरएनए वरती असलेल्या कोड नुसार, ज्याला मी ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. हाच कोड कोणी दिलेला असतो, डीएनए ने. याच्या आतमध्ये सुद्धा असे काही प्रकारचे कोण पडले तर एका धाग्याचे स्ट्रक्चर, ज्याला आम्ही म्हणतो आरएनए. म्हणजे याच्या आत रायबोझोमचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी सुद्धा काही आरएनए असतात. रायबोझोम फक्त प्रथिने प्लस आरएनए पासून बनलेला असतो, ठीक आहे. जे आरएनए स्वतः रायबोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये बसलेले असतात त्यांना म्हणतात रायबोझोमल आरएनए, ठीक आहे. आता हे जे तीन येतं हे कोणाचे प्रकार झाले, आरएनएचे. आरएनए कोणाचा प्रकार झाला, न्यूक्लिक आम्लाचा. आणि मग ह्याचा अर्थ असा आहे का की तो फक्त न्यूक्लियस मध्ये सापडतो, नाहीये. तो डीएनए पासून तयार होतात, ठीक आहे. आरएनए सुद्धा कोणापासून तयार होतात, सगळे डीएनए पासून. मग डीएनए कुठं असतो, केंद्रकामध्ये. केंद्रकामध्येच डीएनए पासून वेगवेगळे आरएनए जसं की एम आरएनए, आर आरएनए आणि टी आरएनए बनत असतात. पण काम करायला ते न्यूक्लियस मध्ये पण राहू शकतात, म्हणजे केंद्रकात पण राहू शकतात. आणि जसं की टी आरएनए आणि आर आरएनए इकडे आले कोणाच्या आतमध्ये, पेशी द्रव्याच्या आतमध्ये किंवा कुठं कोशिका द्रव्याच्या आतमध्ये सुद्धा सापडू शकतात, ठीक आहे. हे झाले तीन. मग काय झालं की हा जो कोण होता, एम आरएनए, ह्या एम आरएनए वरती ज्यावेळेस आपण भाषांतरण शिकूया त्यावेळेस पाहूया. इथं लिहिलं होतं समजा AUGCGAU असं काहीतरी लिहिलेलं आहे. हे कोण येतं, नायट्रोजन युक्त बेस. आणि ह्या रेषेमध्ये कोण आहे, शुगर आणि फॉस्फेट, शर्करा आणि फॉस्फेट. म्हणजे जरी हा फक्त आम्हाला नायट्रोजन युक्त बेस दिसत असेल तरी ते कोण येतं, पूर्ण एक न्यूक्लिओटाइड आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 कोण झाले, न्यूक्लिओटाइड. असे पुढे पण कोण येतं, न्यूक्लिओटाइड. मग ह्या न्यूक्लिओटाइडचा जो क्रम आहे तो वाचला कोणी, ह्या त्यांच्यावरच्या रायबोझोमने. तो क्रम वाचत वाचत पुढे गेला आणि एक चेन बनवत गेला, कोणाची, त्याला म्हणतो प्रथिने, म्हणजे कोणाची, अमिनो आम्लाची श्रंखला. मग अनेक अमिनो आम्ल तो एकमेकाला जोडत गेला आणि जी एक लांब चेन बनली त्यालाच आम्ही काय म्हणणार आहे, प्रथिने. मग हे आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये शिकणार आहे सेंट्रल डॉग्मा मध्ये, त्यावेळेस आपल्याला गरज लागणार आहे आरएनए आणि कोणाची, आरएनएच्या प्रकारांची. तर 3 आरएनए. जो संदेश घेऊन आला प्रथिनासाठी तो कोण आहे, संदेशवाही आरएनए. जो स्वतः रायबोझोमचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी रायबोझोमच्या आत पडलेला आहे तो कोण झाला, रायबोझोमल आरएनए. आणि जसा संदेश असेल त्याच्यानुसार चेन मध्ये जोडण्यासाठी जे अमिनो आम्ल लागतील, कोणाला लागतील, ते रायबोझोमला. ते आणून देण्याचं जो काम करतो तो कोण आहे, ट्रान्सफर आरएनए. तर मग पहा दुसरी गोष्ट. आता आरएनए काय आहे, तर आरएनए प्रथिन बनवण्याचा कोण आहे, साथीदार आहे. कोणाचा साथीदार आहे, हा डीएनएचा. का, कारण डीएनए कडे सगळी माहिती आहे, प्रथिने कसे बनवायचे. पण डीएनए स्वतः काय करू शकत नाही, बसलाय केंद्रकाच्या आतमध्ये. मग त्याच्याकडून माहिती घेतली कोणी, एम आरएनए ने. ती माहिती घेऊन तो कुठं आला, केंद्रकामध्ये. मग केंद्रकाच्या बाहेर म्हणजेच पेशी द्रव्यामध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये सायटोप्लाझम म्हणतो आपण. तिथं आल्यानंतर त्यांच्यावरती कोण येऊन बसला, रायबोझोम. पण रायबोझोमने त्याच्यावरती बसावं यासाठी रायबोझोमचा स्ट्रक्चर बनवायला कोण लागले, आर आरएनए. त्याच्या त्या एम आरएनए वरती जो कोड आहे प्रथिन बनवण्याचा, त्याच्यानुसार अमिनो आम्ल आणून देण्याचं काम कोणी केलं, टी आरएनए.
म्हणजे थोडक्यात हे आपल्याला प्रथिने बनवण्यासाठी कोण येतं, साथीदार येतं, हेल्पर येतं. कोण हे, RNA. अजून RNA काय काय करू शकतो तर पहा, RNA ला म्हणतात रायबो न्यूक्लिक ऍसिड. थोडं इथं लिहिण्यात चुकलंय. RNA हे DNA पासून तयार होणारे एकल साखळीचे अणू आहेत. म्हणजे काय, RNA सुद्धा कोणापासून बनतात, DNA पासून. DNA स्वतः किती धाग्याचा असतो, 2 धाग्याचा, आणि त्याच्यापासून एकेरी धाग्याचं बनलेलं स्ट्रक्चर म्हणजे कोण असतं, हे RNA. आणि ते प्रथिन निर्माणात महत्वाची काय बजावतात, भूमिका. आताच आपण पाहिलं प्रथिने तयार करण्यासाठी महत्वाचा रोल किंवा भूमिका असते कोणाची, RNA ची. खाली काय सांगितलंय, आनुवंशिक माहितीचे वहन मुख्य कारण आपल्याकडे जसा DNA कोण आहे, आनुवंशिक सामुग्री, तसं आपण सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये पाहिलं होतं की काही विषाणू किंवा काही सूक्ष्मजीव किंवा सजीव असे येतं की ज्यांच्याकडे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे त्यांचे जे गुणधर्म जातात ते कोणामार्फत जातात, RNA मार्फत. मग तिथं तो कोण कशाच काय काम करतोय, आनुवंशिक माहितीचं काय करणं, पुढच्या पिढीकडे वहन करणं. आपल्याकडे कशाला मदत करतोय, प्रथिन संश्लेषण आणि पेशीच्या प्रक्रियांचे नियंत्रण. आपल्या पेशीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया होतात त्या प्रक्रियावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा कोण करतात, RNA. तसंच जसं पहा शरीरात वेगवेगळ्या ज्या रिॲक्शन चालू असतात त्या रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी, ठीक आहे, त्या रिॲक्शन मध्ये ज्या अभिक्रिया चालू असतात त्यांचा वेग वाढवण्यासाठी आपल्याकडे असतात एन्झाइम्स. ठीक आहे. तसंच काही RNA असे सुद्धा येतं की जे एखाद्या रिॲक्शनचा किंवा अभिक्रियाचा रेट सुद्धा वाढवू शकतात, वेग सुद्धा वाढवू शकतात. म्हणजे ते कोणासारखं काम करू शकतात, जसं उत्प्रेरक, संप्रेरक असे काही शब्द असतात. म्हणजे ते आपण म्हणूया की थोडक्यात एन्झाइम सारखं काय करू शकतात, काम करू शकतात. सांगायचंय काय, हा जो भाग आहे की ते आपल्या पेशीमध्ये वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया चालतात त्या प्रक्रियाला सुद्धा नियंत्रित करू शकतात. हा झाला RNA चा प्रकार किंवा दुसरा न्यूक्लिक आम्ल जो आपल्याला गरजेचा आहे सेंट्रल डॉग्मा समजण्यासाठी. मग थोडक्यात ते सांगितलंय mRNA. अशा पद्धतीचा ज्याला म्हणतात क्लोवर लिप सारखं स्ट्रक्चर असणारा कोण असतो, tRNA. आणि स्वतः रायबोझोमच्या आतमध्ये बसलेले हे कोण येतं, rRNA. ठीक आहे. मग DNA कडून माहिती घेऊन येणारा रायबोझोम पर्यंत नेणारा कोण असतो, mRNA. सरळ साखळीच्या आकारात असतो आणि त्याच्याकडे कशासाठी मार्गदर्शन करतो, प्रथिन संश्लेषणासाठी मार्गदर्शन. कारण प्रथिन संश्लेषण करण्यासाठी, प्रथिन बनवण्यासाठीची माहितीच त्याच्याकडे कोणी दिलेली आहे, DNA कडे. हा कोण आहे, अमिनो ऍसिडला किंवा अमिनो आम्लला वाहून नेणारा, याला म्हणतात त्रिपत्री आकाराचा आहे. क्लोवर पानासारखा दिसतो. क्लोवर जे झाड आहे त्याचे जे पानं असतात त्यासारखं स्ट्रक्चर असतं. अमिनो ऍसिडचे काय करतो तो, वाहतूकदार. म्हणजे जिथं अमिनो ऍसिड एकमेकाला जोडून प्रोटीन म्हणजे अमिनो आम्ल एकमेकाला जोडून प्रथिनाची प्रक्रिया चालू आहे, प्रथिन बनवण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याला म्हणतात प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया. ती कुठं चालू आहे, रायबोझोम पाशी. मग त्याला जे चैन मध्ये जोडण्यासाठी कोण लागतील, अमिनो आम्ल, ते आणून देण्याचं काम कोण करतो, हा tRNA. आणि तिसरा कोण आहे, रायबोझोमल RNA. हा गुंतागुंतीचा गोल आकार आणि स्वतः प्रथिन संश्लेषणाचं केंद्र. म्हणजे काय, तो स्वतः कोणाच्या आत बसलाय, रायबोझोमच्या आतमध्ये. आणि रायबोझोमचं स्ट्रक्चर बनवायला मग आपण रायबोझोमच कोण बनवतो, प्रथिने. मग तिथं प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया चालते. मग जे प्रथिन निर्मितीचं जे केंद्र आहे, प्रथिन संश्लेषणाचं जे केंद्र आहे ज्याला आम्ही म्हणतो रायबोझोम, त्यालाच बनवण्याचं काम कोणी केलं, ह्या rRNA ने. ठीक आहे. मग अशा पद्धतीचे 3 कोण असतात, हे RNA. आणि हे कोण झाले, RNA चे प्रकार. ठीक आहे. मग आपला पहिला पॉइंट काय होता, प्रश्न काय होता, DNA, RNA, RNA चे प्रकार, त्यांचे आपण आकृत्या आणि त्यांची माहिती. इथपर्यंतचा मुद्दा संपलाय जो आपला खूप बेसिक आणि महत्वाचा आहे. इथून पुढचे सगळे चॅप्टर शिकायला आपल्याला ज्यावेळेस रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन शिकायचंय, आपल्याला ज्यावेळेस पेशी विभाजन शिकायचंय, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो, त्याच्यासाठी पण गरजेचं आहे. आणि आता आपल्याला पुढचा महत्वाचा प्रश्न काय, एक फरक आपण पाहूया DNA आणि कशामधला, RNA मधला. तर साखळी किती असते DNA कडे, 2. RNA कडे किती असते, 1. साखर कोणते असते, डिऑक्सिरायबोज. इकडे कोणते असते, रायबोज. मूलभूत घटक किंवा जे नायट्रोजन युक्त बेस आहेत ते कोण असतात, ATGC. इकडे कोण असतात, AUGC. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. हा कुठं सापडतो, फक्त DNA केंद्रकात. हा केंद्रकात आणि केंद्रकाच्या बाहेर म्हणजे द्रव्य कोश, ज्याला आपण पेशी द्रव्य किंवा कोशिका द्रव्य म्हणतो. कार्य काय आहे, माहितीचं संग्रहण करून ठेवणं. हा कशासाठी मदत करतो, प्रथिने निर्माण करण्यासाठी काय करतो, आपल्याला मदत. ठीक आहे. तर पहा याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न होता तिथं की नेमकं आनुवंशिक विकृती काय असतात. ठीक आहे. आजार आणि विकृती ह्या 2 गोष्टी आपण समोर घेऊया. समजा हिवताप झाला, सर्दी झाली, खोकला झाला, डेंग्यू झाला, मलेरिया झाला. हे जे आजार येतं, हे आजार आपल्याला ज्यावेळेस होतात तर याचा आणि आपल्या शरीरात असणाऱ्या DNA चा काही संबंध नसतो. म्हणजे जनुकीय सामुग्रीमध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून हे आजार आपल्याला झालेले नसतात. ठीक आहे. तर हे आपले नॉर्मल आजार आहे जे डॉक्टरांकडे गेलं
डॉक्टरांकडनं उपचार घेतला, गोळ्या औषधं घेतले, तर ते आपले काय होऊ शकतात, बरे होऊ शकतात. पण एखादा असा आजार तो तुम्हाला याच्यामुळे झालाय कारण तुमच्याकडे जो डीएनए, ज्या डीएनए कडे तुमची सगळी माहिती आहे, जर त्या डीएनए मध्ये जे छोटे छोटे जनुक आहेत ज्यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे प्रथिन बनवण्यासाठी आणि तुमच्या शरीराचे सगळे कार्य दाखवण्यासाठी जी माहिती आहे, त्या जनुकामध्ये किंवा त्या डीएनए मध्ये म्हणजे या जनुकीय सामुग्रीमध्ये जर काही बिघाड झाला, त्याच्यातला क्रमवार बदलला, जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा आय थिंक 2 नंबरच्या लेक्चरमध्ये उत्परिवर्तन पाहिलेले ते तुम्ही पाहू शकतात. तिथं आपण एक जनुकीय विकार पण पाहिला होता, ज्याचं नाव पाहिलं होतं सिकल सेल ॲनिमिया. ते जर पाहिलं असेल तर हे सांगण्याची पण जास्त गरज नाहीये. मग काय की जी आपली अनुवंशिक सामुग्री आहे किंवा जी आपली जनुकीय सामुग्री आहे, ज्याला आपण आपला डीएनए म्हणतो, ज्याच्याकडे आपली सगळी माहिती असते जनुकांच्या स्वरूपात, याच्यामध्ये जर काही बदल झाला आणि त्याच्यामुळे जर आपल्याला एखादा आजार झाला तर त्याला म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर किंवा त्यालाच काय म्हणतात, अनुवंशिक विकृती. अनुवंशिक का म्हणायचं, जर समजा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणधर्म पाठवण्यासाठी कोण जातो, डीएनए जातो. जर या डीएनए मध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं मला एखादी काय झाले असेल, मला एखादा आजार झाला असेल, तर तो आजार डीएनए चुकीचा आहे, डीएनए मधला जीन बिघडलाय, डीएनए मधला जनुक बिघडलाय, त्याचा क्रमवार म्हणजे त्याच्यामध्ये असणारी न्यूक्लिओटाइडचा जो क्रमवार आहे तो बदललाय, तर तो आहे असाच पुढच्या पिढीकडे जाईल. मग हा आजार माझ्याकडून पुढच्या पिढीला पण जाऊ शकतो. म्हणून अशांना काय म्हणतात, अनुवंशिक विकृती. मग पहा काय असतं, अनुवंशिक विकृती म्हणजे डीएनए मध्ये होणारे बदल किंवा उत्परिवर्तन ज्यामुळे सामान्य जीन कार्यप्रणाली काय होते, बिघडते. मग आपला जो डीएनए मध्ये जीन आहे आणि प्रत्येक जीन म्हणजे जनुकाची एक विशिष्ट सिक्वेन्स असते, ठीक आहे, एक विशिष्ट क्रमवार असतो. कारण डीएनए कोण असतात, पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. डीएनएचा तुकडा म्हणजे जर मी कोण म्हटलं, जनुक आहे, तर जनुके पण कोण असेल, अनेक न्यूक्लियोटाइडची चेन, अनेक न्यूक्लियोटाइडची चेन दुसरा जनुक, अनेक न्यूक्लियोटाइडची चेन तिसरा जनुक. जर ह्या न्यूक्लियोटाइडच्या क्रमवारीमध्ये काही बदल झाला तर तो जो जनुक आहे त्या जनुकापासून जे कोणतं कार्य तुमच्या शरीरात होणार होतं, जसं आपण सिकल सेल ॲनिमियाचं उदाहरण समजून घेतलं होतं, ते कार्यच बिघडणार आहे. आणि जर परत सांगायचंच म्हटलं, जर तुम्ही नवीन असाल तर पाहू शकता, थोडक्यात सांगतो. हा डीएनए, आता समजा याला म्हटलं की हा आहे जीन किंवा जनुक आहे. याच्याकडून काय होतं की याच्याकडे माहिती होती की कशा पद्धतीचा कोण बनवायचा, हिमोग्लोबिन बनवण्यासाठी लागणारा एक प्रोटीन, याची माहिती होती या जनुक एक्स कडे. हा डीएनएचा दुसरा तुकडा होता वाय, तो पण जनुक आहे, त्याच्याकडे पण एखादा काय बनवण्याची माहिती असेल, प्रथिने. जर नॉर्मल कोण बनला शरीरात, हिमोग्लोबिन, तर आमच्या शरीरात नॉर्मल आकाराची कोण बनते, लाल रक्त पेशी. आणि ती नॉर्मल लाल रक्तपेशी बनली तर आमच्या शरीरामध्ये ती कोणाचं ट्रान्सपोर्ट किंवा वहन करते, ऑक्सिजनचा. आता हा तुकडा म्हणजे कोणाचं सिक्वेन्स आहे, अनेक कोण आहे तर न्यूक्लियोटाइड. जर ह्या जनुकामधल्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मध्ये काही चेंज झाला, समजा काय चेंज झाला, इथं होता ATGC, मग पुढे कोण असणार, इकडे टी, इकडे ए जे मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं, इकडे सी आणि इकडे कोण असणार, जी. ठीक आहे, मग नॉर्मली कशी गोष्ट होती, ATGC, आता कोण आणि काय होती, TACG. जर चुकून समजा ह्याच्यातला काही क्रम बदललाच, कधी बदलतो ते आपण प्रतिलेखन मध्ये पाहूया. टीच्या जागेवरती जी आला तर ऑटोमॅटिकली पुढे कोण येणार, सी. म्हणजे एका जागेवरती चूक झाली, तर इथं चूक झाली म्हणजे जनुकाच्या क्रमवारीमध्ये काय झाला, बदल. तर हा जनुक नॉर्मली काय बनवायचा, नॉर्मल हिमोग्लोबिन, नॉर्मल आरबीसी, नॉर्मली ट्रान्सपोर्ट व्हायचा कोणाचा, ऑक्सिजनचा. आता सिक्वेन्स बदलल्यामुळे चुकीचा कोण बनला, हिमोग्लोबिन. चुकीचा हिमोग्लोबिन बनल्यामुळे चुकीच्या आकाराची कोण बनते, आरबीसी. आणि मग आरबीसी जी आहे ती अशा आकारात बनायला लागते, याला म्हणतात सिकल सेल. याला काय म्हणायचं, सिकल सेल. मग चुकीच्या आकाराची कोण बनू लागली, आरबीसी, कारण चुकीच्या आकाराचा कोणता प्रथिन बनू लागला, हिमोग्लोबिन. कशामुळं, कारण जनुकाचं कार्य बिघडलं. जनुकाचं कार्य का बिघडलं, कारण जनुकाच्या आतमधला क्रमवार बिघडला, कोणाचा, न्यूक्लियोटाइडचा. त्याला म्हणतात उत्परिवर्तन. मग तुमची जी ही जनुकीय सामुग्री आहे तिच्या आतमध्ये जे जनुके येतं त्यांच्यात जर काही बदल झाला आणि त्याच्यामुळे एखादा आजार तुम्हाला झाला, डिसीज तुम्हाला झाला, तर त्याला म्हणतात जनुकीय विकार किंवा अनुवंशिक विकार. कारण हा डीएनए असा पुढच्या पिढीकडे गेला तर पुढच्या पिढीला पण हा विकार होणारच आहे. जसं की इथं झाला सिकल सेल ॲनिमिया.
सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? आमची आरबीसी सिकल शेपची अर्ध्या चंद्रासारख्या आकाराची बनू लागली, जी आता आमच्या शरीरात ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट नाही करू शकत किंवा खूपच कमी ट्रान्सपोर्ट करेल आणि त्याच्यामुळे आमच्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता पडू लागली. त्याला आम्ही काय म्हणतो? ॲनिमियाची कंडिशन आली. मग ह्या डिसीजचं नाव कोण झालं? सिकल सेल ॲनिमिया. जर हा माझ्याकडे असेल, कारण माझ्याकडे तो जीन फॉल्ट आहे, तो जनुक चुकीचा आहे, क्रम बदललाय, तर पुढच्या पिढीला पण असाच जाईल. मग हे जे विकार आहेत ते पुढच्या पिढीकडे पण जात असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनुवंशिक विकार. मग असे काही अनुवंशिक विकाराचे इथं काय देण्यात आले तर उदाहरणं. ठीक आहे, हे वंश परंपरा काय? हे विकार एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात. याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात? तर याच्यामुळं त्या व्यक्तीच्या शारीरिक विकासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्य बिघडू शकतं, त्याला विविध आजारांमध्ये ह्या विकृतीचा काय दिसून येतो? प्रभाव दिसून येऊ शकतो. मग हे जे अनुवंशिक ज्या विकृती येतात किंवा ज्या जनुकीय विकृती आहेत, ज्या जनुकामध्ये काहीतरी फॉल्ट झाल्यामुळे आम्हाला झालेल्या येतात, ज्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात, म्हणून आम्ही त्यांना अनुवंशिक विकृती सुद्धा म्हणतो. याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो? तर त्या व्यक्तीचे जे नॉर्मल शरीरात चालणारे कार्य आहेत ते बिघडू शकतात, त्याचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. ठीक आहे, मग समजा जनुकीय विकारांचे आपण काही उदाहरणं पाहिले. एक कोण आहे? डाऊन सिंड्रोम. कशामुळे होतोय पहा? जनुकीय विकृती कशामुळे होऊ शकते? तर तुमच्याकडे असणारे जे गुणसूत्र केंद्रकात, ज्याच्यात आमचा कोण असतो? डीएनए. या डीएनएच्या क्रमवारीमध्ये काही बदल झाला किंवा हे जे गुणसूत्र आहेत, ह्या गुणसूत्रांचा आकार, यांचं स्ट्रक्चर चेंज झालं, यांचा नंबरच बदलला. जसं की आमच्याकडे किती पाहिजे असतात? 46, चुकून आमच्याकडे झाले 47. जसं की प्रत्येक क्रोमोझोमला गुणसूत्राला एक नंबर असतो, 1 2 3 4. ह्याला आपण प्रजननामध्ये आणि पेशी विभाजनात शिकूया. ठीक आहे, त्यातला जर 21 नंबरचा क्रोमोझोम, मग प्रत्येक क्रोमोझोम जोडीत असतो, मग 1 नंबरचे 2 येतं, 2 नंबरचे पण 2 येतं, 3 नंबरचे पण किती आमच्याकडे? 2 येतं. मग असा जो 21 नंबरचे 2 असायला पाहिजेत, एक आईकडनं एक वडिलांकडनं आलेला असतो. हा जर चुकून 3 झाले, वडिलांकडनं समजा 2 21 नंबरचे आले, आईकडनं पण एक 21 नंबरचा आला, तर 21 नंबरचे किती झाले? 3. एक पूर्ण गुणसूत्र एक्स्ट्रा झाला, तर त्याच्यामध्ये बसलेला पूर्ण डीएनए एक्स्ट्रा झाला, त्याच्यामध्ये आलेले सगळे जनुके एक्स्ट्रा झाले, आणि याच्यामुळे जी एक अनुवंशिक विकृती किंवा जनुकीय विकार म्हणतो आपण त्याला, तो होईल. तर त्याचं नाव कोण आहे? डाऊन सिंड्रोम. ह्या व्यक्तींची जास्त उंची वाढत नाही, हातापायाचे बोट एकदम आपण की शॉर्ट असतात, हात पाय पण शॉर्ट असतात. मग काय पाहू शकतो? 21व्या गुणसूत्रांची अतिरिक्त कॉपी आली असल्यामुळे होणारी विकृती. ह्याच्यात काय होतं? ह्या व्यक्तीची काय मंदावते? मानसिक विकासात मंदता. तसंच वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्याचा आकार नॉर्मली जसा असतो तसं नाही, कपाळ मोठं राहील, चेहरा फ्लॅट राहील, ओठाचा आकार मोठा राहील, म्हणजे असं काहीतरी असतं, त्याला काय म्हणतो आपण? वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्याचा कोण असतो? हा आकार असतो. दुसरा कोण आहे? सिकल सेल ॲनिमिया. आपण आत्ताच पाहिला. लाल रक्तपेशींचा आकार वक्र होणारा अनुवंशिक आजार. हा असा अनुवंशिक आजार आहे, तो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतो, आणि याच्यामुळे लाल रक्तपेशी वक्र आकारात किंवा अर्ध्या चंद्रासारख्या आकारात येतात. त्याच्यामुळे काय होतं? ऑक्सिजन वहनात काय येतो? अडथळा, आणि वेदना आणि संक्रमणाचा काय असू शकतो? धोका. कारण एखाद्या पार्टला ऑक्सिजनच कमी चाललाय का, तर कोण काम करत नाहीये? आमची आरबीसी. का? आरबीसीचा आकार बिघडलाय. का बिघडलाय? आरबीसीला बनवायला जो हिमोग्लोबिन आहे, तो हिमोग्लोबिन बनवणाऱ्या जनुकात काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणजेच आमच्या जनुकीय पदार्थात काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर हा पण कोणता विकार आहे? जनुकीय विकार, जो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतो, म्हणजेच कोणता? अनुवंशिक विकार. तिसरा कोण आहे? हिमोफिलिया. हिमोफिलिया काय आहे? एखाद्या व्यक्तीला थोडासा जरी कट लागला तरी खूप जास्त ब्लड चाललंय, जे जायला नाही पाहिजे, त्याला काय म्हणतात? हिमोफिलिया. कशामुळे झालं हे? तर ते ब्लड जास्त जाऊ नये, ते रक्त घोटलं जावं म्हणून तिथं आपल्याला काही प्रथिनांची गरज असते, काही प्रथिनं बनले पाहिजे. समजा एक्स प्रथिनाची गरज आहे, तो ज्या ठिकाणी जखम झाली त्या ठिकाणी कामाला पाहिजे, जेणेकरून तो काय करू शकतो? तर त्या भागातून होणारा रक्तस्राव रोखू शकतो. पण एक्स प्रथिन बनवणारा एक जनुक आहे, कोणाच्या आत बसलेला? डीएनएच्या. ठीक आहे, त्या जनुकाचा क्रमवारच बिघडला, त्याच्यामुळे चुकीचा एक्स प्रथिन बनला, तो कार्यच करू शकत नाही. मग हा जनुक जो कार्य करत होता ते कार्यच बिघडलं, कारण त्याचा स्वतःचा क्रम बिघडला. म्हणजे थोडक्यात डीएनएतला जनुकापासून एक्स प्रथिने बनवायचा, जनुकाची सिक्वेन्स चुकली, काहीतरी न्यूक्लियोटाइड आपण म्हणे की मागे पुढे झाले किंवा चेंज झाले, मग चुकीचा कोण बनला? प्रथिन आहे. आणि तो चुकीचा प्रथिन काय करू शकत नाही त्या व्यक्तीच्या शरीरात? त्या रक्तस्राव रोखू शकत नाही, किंवा जिथून रक्तस्राव होणार तिथं रक्त गोठलं पाहिजे ते गोठू शकत नाही. ठीक आहे,
मग हे कशामुळे झालं तर जनुकामध्ये झालेला बिघाड, जनुकीय सामग्रीमध्ये झालेला बिघाड, डीएनए मध्ये झालेला बिघाड, जो की एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतो. ठीक आहे, ह्याच्यामुळे ते कोणती विकृती आहे. मग ह्या व्यक्तीला झालेली साधी जखम सुद्धा खूप सारा काय करते, रक्तस्राव करते. आणि या व्यक्तीकडून जर तो तसा हा जीन चुकीचा तसाच पुढच्या पिढीकडे गेला तर पुढच्या पिढीला पण काय होणार आहे, हिमोफिलिया. काय असतं, रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडणारी विकृती. जी रक्त गोठण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे किंवा तीच बिघडतीये अशी विकृती. रक्तस्राव थांबत नाही आणि मुख्यत्वे कोणामध्ये दिसते, पुरुषांमध्ये दिसते. आता याच्यासाठी पुरुषांमध्येच का दिसते, त्यासाठी तुम्हाला एक्स लिंक्ड रेसेसिव्ह, एक्स लिंक्ड आपण डॉमिनंट ऑटोझोमल डिसऑर्डर काय असतात किंवा सेक्स लिंक्ड, एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स काय असतात, हे सगळं शिकायला तुम्हाला कुठे यावं लागेल, 12वी मध्ये. तोपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा की हे 3 उदाहरणं जे येतं, असंच रक्त आंधळेपणा आहे, रात आंधळेपणा आहे, ह्या सगळ्या कोणत्या विकृती येतात, जनुकीय विकृती येतात, ज्या की तुम्हाला जनुकामध्ये काहीतरी क्रमवार बिघडल्यामुळं म्हणजे आनुवंशिक सामग्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळं तुम्हाला झालेल्या असतील किंवा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला झालेले असतील ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला झाले, त्याचा अर्थ असा आहे की एखाद्याला का होतात ते, तर मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येताना ह्या गुणसूत्रांमध्ये एकतर गुणसूत्रांचा नंबर, एखाद्या गुणसूत्राचा तुकडाच निघून जाणं, तो तुटणे, एखादा गुणसूत्र एक्स्ट्रा येणं, एखादा गुणसूत्र कमी येणं, किंवा गुणसूत्र तर बरोबर आलेत पण त्याच्यामध्ये जो डीएनए आलाय त्या डीएनए मध्ये जे जनुक येतं त्या जनुकाच्या क्रमवारीमध्ये काहीतरी काय झालाय, बिघाड. ठीक आहे, इथं थांबूया कारण आपला हा दुसरा प्रश्न इथं संपतोय. जसं की आपण विकृतीचे उदाहरण, तर आपला काय होता परत मुद्दा, परत येऊया. तर मुद्दा हा होता, डीएनए व आरएनएच्या प्रकाराच्या आकृत्या काढून माहिती सांगा. 2 लेक्चरमध्ये ते आपण कव्हर केलं आणि आनुवंशिक विकृती पाहिली आणि आनुवंशिक विकृतीचे काय पाहिले, उदाहरणं. मग आता आपलं ते सगळं बेसिक झालंय, ज्याच्यामुळे आपल्याला खूप इझिली कळणार आहे कोण, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. जे आपलं पुढचं लेक्चर असेल, लेक्चर क्रमांक 5, त्याच्यामध्ये आपण हा सेंट्रल डॉग्मा एकदम सोप्या भाषेत समजून घेणार येतं. जर तुम्ही 4 लेक्चर पाहिले असते तुम्हाला काहीच अडचण नाही आणि 100% कोण कळणार, सेंट्रल डॉग्मा, याची मी खात्री देतो. जर हेही लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचंय, कॉमेंट नक्की करायची आहे, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि पुढच्या लेक्चरची वाट पाहायची आहे, जे असणार आहे आपलं सेंट्रल डॉग्मावरती. अतिशय इंटरेस्टिंग लेक्चर असणार आहे. तोपर्यंत थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.